ये बाबा भाऊ त्याला हे कर या कशात तर खायला जावणार आहे का ते? हा खूप असं नाही आपल्या बघा कंटिन्यू तो बाईट करतोय बाबा बघ चितका खूप असा चावणारा साप आहे बघा भिंतीवरती आता कशा पद्धतीने चढतोय तो तुम्ही बघू शकता बघा किती स्पीडने चढतोय प्लास्टर केल्यानंतर पण थोडीशी जरी असेल ना जागा त्याला काय या गेला ना मला काय कळू येणार रे विटाणी साप नाही बारीक बारीक आहे तिथे आहे बघा इकडे कुठं इकडे आहे हे बघा तिथे अच्छा. तो समोर दिसतोय तो ना हा तीच आहे बारकाच आहे तो बारीक नाही आजी हा तो मोठा साप आहे हाय हाय तो जो साप आहे ना एवढाच वाढतो तुम्हाला दिसला कस काय तो मी आलो ड्युटीवर ना बाथरूम मध्ये गेलो तर हे पाणीचं डब्बी पशी बसतो मी पाणी घातलं हा ते वरती चढा लागलं वरती चढा लागला हा. तर बघा मित्रांनो काय रे बाळांनो साप बघितला का हा. तर काय झालेलं आहे आपल्याला आज कॉल आलेला आहे आणि दादा बाथरूम मध्ये पाणी टाकत गेले तिथे त्यांना साप दिसून आलेला आहे हा जो साप आहे ग्रामीण भागात खास करून आहे ना मी सांगणार तुम्हाला तुमचा जो ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये आपण आपण काय करतो सगळीकडे प्लॅस्टर करतो आणि नेमकं काय करतो बाथरूमचा जो एरिया आहे तो ठेवतो आणि ही खरबडीची भिंत आहे तुम्ही बघा एकदा खाली साप दाखवतो मी तुम्हाला नाही जाणार तो कुठे दादा साप आतमध्ये आहे ये बाबा ओळख चाललाय की आता जो साप आहे तो बघा कशा पद्धतीने आहे. या ना हे बघा ही आहे सगळी खरबडी भिंत स्टार्ट टू एंड पर्यंत आणि अशा भिंतींवरती काय केलेला असतो असा एक छोटासा आपण बल्ब लावलेला असतो बल्ब लावला की काय होते पाल येते आता इथं कुठेतरी असणारच आहे पाल हा बघा हाय बाहेर दिसते आणि पाल येते मित्रांनो आणि पाल काय करते पाल काय येते ते किडे खाण्यासाठी येते आणि त्याच्यानंतर मग किडे खाण्यासाठी आल्यानंतर हा साप जो आहे तो काय करतो पाल्य खाण्यासाठी येतो आणि भिंतीवरती कशा पद्धतीने चढतो तुम्ही बघू शकता तो जागा शोधतोय ह्याची जी ही साईज आहे ही फुल साईज आहे हा आहे आपल्या भागातील एक बिनविषार जातीचा कवड्या साप मराठीमध्ये कवड्या आणि इंग्लिश मध्ये ओल्ड स्नेक मॅल कवड्याचा सापच पण ठेव तोंड चपट पूर्णपणे चॉकलेटी आणि त्याच्यानंतर अंगावरती पट्ट्या दिसेल तुम्हाला आता तो जागा शोधतोय हा खूप असा चावणारा साप आहे बघा भिंतीवरती आता कशा पद्धतीने चढतोय तो तुम्ही बघू शकता मला हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि तो ऑटोमॅटिकच चढतोय बघा किती स्पीडने चढतोय प्लास्टर केल्यानंतर पण थोडीशी जरी असेल ना जागा त्याला थोडी जरी तुम्ही ठेवलं तरी तो असा चढणार वर चढाले आणि 11व्या मजल्यापर्यंत आम्ही त्याला काय केलेलं आहे रेस्क्यू केलेलं आहे आतापर्यंत काय लाजी ओके ओके तिकडे आला का इकडे आले हा ठीक आहे आलो बाहेरून आलो तुम्ही साईडला आजी हा तर आता तो बाहेरून गेलाय बाहेरून बघू शकता तुम्ही बाहेरून आपण त्याला रेस्क्यू करून घेऊ फास्ट मध्ये नाही तर तो वरती निघून जाईल हा तिथंच आहे बाहेर येईल ना हा बघा चढाले वर बघितलं तुम्ही किती स्पीडने चढतोय हा आहे त्याचा पूर्णपणे चॉकलेटी कलर आणि अंगावरती हा सफेद पट्टे आहेत म्हणजे पांढरे पट्टे आहेत आणि त्यांना काळ्या कलरची बॉर्डर आहे बॅटरी दिन दम काढ चालू बघा आता आपण याला काय करू रेस्क्यू करून घेऊया खूप असा हा चावणारा साप आहे मित्रांनो खूप बाईट करतो खूप ये बाबा भाऊ त्याला हे कर या कशात तर खायला जावणार आहे का ते? हा खूप असा रागीट साप आहे मित्रांनो पकडल्यानंतर तो काय करतो आपल्याला कंटिन्यू असा बाईट करतो खूप सेन्सिटिव्ह बऱ्याच वेळा लोक ह्याला काय करतात आता मावशी म्हणलं की विषारी साप आहे पण हा विषारी नाही आपल्या बघा हा बघा कसा चावत होता चावेल हे बाबा काय लाजी चावेल म्हणते चावेल ह्या बघा कंटिन्यू तो बाईट करतोय बाबा बघ चित कापडाला कसं धरलेले डबा देऊ का हा होत की तर देऊ का ए सरे तिकडे नाही आलं त्याला जरा पिशवीत टाकायचं काय या गेला ना आपण काय करू आता ह्याला पॅक करूया मित्रांनो आता बघू शकता हे वीट आणि साप आणि साप
मग तुम्हाला काय कळून येणार आहे विटाणी साप? नाही करणार. कळणार आहे का काय? नाही बिलकुल पण काय कळून नाही येणार. त्याच्यामुळं अशा जर भिंती तुम्ही ठेवलेल्या असन ग्रामीण भाग असो अथवा कुठेही तर पडशील. ह्याला व्यवस्थित असं प्लॅस्टर करून घ्या. हो तुम्ही जर याला प्लॅस्टर नाही करून घेतलं, आता बघा, आता आपण ठीक आहे, एखादा म्हातारा माणूस ह्याला काय करतं, आधार देऊन उठण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जर साप ह्या भिंतीला जर चिटकून बसलेला असन, आता आपल्याला दिसतंय, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला दिसून येणार नाही, बरोबर ना, वयस्कर त्यांना दिसून येणार का, वयस्कर माणसाला नाही. हात ठेवला तर तो काय करणार, तो आलाय पालीसाठी, पालीला खाण्यासाठी, पण तो काय करणार, त्याला धक्का लागल्यावर काय करणार, चावणार, स्वतःच्या बचावासाठी. बरोबर की नाही? हे सापाचं वैशिष्ट्य. आता बघितलं तुम्ही, त्याला काही न करता कसं चावत होता. आजी बघितलं तुम्ही, चावत होता का नाही? चावत होता तू बघितलंय? तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कळवा. आता जो व्हिडिओ आहे थोडासा मी वेगळा बनवलाय तुमच्यासाठी, कसं वाटलं ते, आणि कमेंट करून नक्की सांगा.